अरे वैद्य आहेस की पहलवान आहेस? महाशय, फाजील आत्मविश्वास काय मंगाशी येतो. आधी समोर कोण आहे त्याला ओळखा, मग आपली ओळख पटते. आपण किती पाण्यात आहोत ते कळतं. याने गुरुवरांच्या पावलांचा विटाळ केलाय. माते टाका, ताबडतोब माते टाका. अरे गाढवानं शुंभासारखे बघता काय? माती टाका. बाबा, कोण आहेस कोण तू? आणि कशाला आलायस इथे? अहो, सांगितलं ना महाशय, तुमच्या गुरूंच्या पायात काटा रुतलाय, तो काटा काढण्याकरता आलोय. नाही, शक्यच नाही. आता काही वेळापूर्वीच मी गुरुवरांची पाद्यपूजा केली. मला नाही दिसला काटा तो. जाऊन पहा, खात्री करून घ्या. बघूनच होतो. गुरुवर्य, काय झालं तुम्हाला? चेहऱ्यावर ही वेदना का उमटली? माहित नाही, पण पायात काहीतरी रुतल्यासारखं वाटतंय. ठसठस जाणवते. फार वेदना होत आहेत. पायात काहीतरी रुतलंय? पायात काहीतरी रुतलंय? पण गुरुवर्य, हे कसं शक्य आहे? अहो, मगाशी मी तुमची पाद्यपूजा केली होती तेव्हा साधी जखमही नव्हती. अहो, आम्ही चांदीच्या पादुकांशिवाय तुम्हाला कुठे चालूही देत नाही. मग हा काटा आला कुठून? कोणच आणि कशाला आलायस इथे? तुमच्या गुरूंच्या पायात काटा रुतलाय, तो काटा काढण्याकरता आलोय. गुरुवर्य, म्हणजे तो वैद्य म्हणत होता ते खरंय. पण गुरुवर्य, त्या वैद्याला कसं कळलं की तुमच्या पायात काटा रुतलाय ते? गुरुवर्य, मी इथे तुमच्या जवळ असताना तुमच्या पायातला काटा मला कळला नाही. मग त्या बाहेरच्या वैद्याला कसं कळलं? अरे, जे समदुःखी असतात त्यांना जाणवतो दुसऱ्यांच्या वेदनांचा स्पर्श. कारण त्या वेदना त्यांनी स्वतः भोगलेल्या असतात, त्यांच्या देहाने नव्हे. ज्यांचं मन वेदनांपासून मुक्त झालेलं असतं तो ओळखू शकतो दुसऱ्याची वेदना, कारण तो स्वतः दुःखी झालेला असतो, देह नाही. पण गुरुवर्य, तो वैद्य नेमका आहे तरी कोण? आणि त्याला कसं कळलं तुमच्या पायाचं दुःख? अरे, ते असे वैद्य आहेत ज्याच्या पायात काटा रुतलाय त्यालाही बरं करतात आणि त्या काट्यालाही मोक्ष प्राप्त करून देतात. म्हणजे तो वैद्य... जा, लवकर बोलावून आण त्या वैद्यांना. हो गुरुवर्य. सहदेवा, अरे, हा काटा म्हणजे तूच आहेस. अभिमानाचा काटा, अज्ञानाचा काटा, जो गुरुच्या पायात नव्हे गुरुच्या भक्तीत रुतलेला. आणि एकदा हा काटा निघाला तर गुरुही मुक्त होईल आणि शिष्यही. अरे, वैद्याला पाहिलं का? हा? अरे, तो वैद्य कुठे गेला? आपण आत गेला तसाच तो निघून गेला. हे बघा, त्या वैद्याला तातडीने घेऊन या. गुरुवर्यांच्या पायातला काटा काढणं आवश्यक आहे, नाहीतर त्यांना वेदना उतरते. जा, निघा तुम्ही, त्याला घेऊन या.
ठीक आहे. सारं काही सुरळीत चाललेलं असताना अचानक विपरीत कसं घडू लागलंय? आधी सावकारांना अटक झाली आणि मग गुरुवर्यांच्या पायात काटा आता इतका खोलवर रुतलाय की तो सहजपणे कुणालाही काढता येणार नाही. काटा एक वेळ काढू कसा बसा, पण आर्थिक पाठबळाचं काय? नाही, मलाच त्या विषयात जातीने लक्ष घालायला हवं. सावकाश सावकाश महाशय सावकाश. ऐक. धन्यवाद. महाशय कसली चिंता सतावतीये? नाही, तुम्हाला नाही कळणार. अहो सांगून तर पहा. मठाची चिंता सतावतीये. तुम्हाला कसं कळलं? भक्तांकडून. भक्तांनी सांगितलं की तुमचं आर्थिक पाठबळ संपुष्टात आलंय. हो सगळ्या सावकारांकडे जाऊन आलात. हो. कुणाकडून काही मदत? नाही ना. हो. एक सुचवू का? हा. स्वामी समर्थांचा भक्त परिवार फार मोठा आहे बघा. जर त्यांचा भक्त परिवार या मठाकडे वळवता आला तर काय, त्या भक्तांमध्ये गरीब श्रीमंत सगळी लोक आहेत. श्रीमंत लोक लवकर पैसे देत नाही. खरंय. हो. हा, पण गरीब लोक त्यांना जरा घाबरवलं की पटापट पैसे देतात. तुम्ही काय करा, स्वामींचा अगदी जवळचा शिष्य आहे बाळप्पा, मोठा शिष्य आहे बरं का. हा. तुम्ही बाळप्पाला या मठाकडे वळवता येतंय का ते पहा. एकदा का बाळप्पा इकडे वळाला की सगळा भक्त परिवार इकडे वळणार आणि मग काय, धनाचा पुरवठा सुरू. वा 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 वा, तुमची कल्पना मला प्रचंड आवडली. काय तुम्ही म्हणता तसं आता गरिबांना मठाकडे वळवतो आणि बाळप्पाला सुद्धा मठाकडे घेऊन यायचा प्रयत्न करतो. बघतो मन वळतंय का. महाशय, तुम्ही सुद्धा माझ्यासारखे तिरकस विचाराचे दिसतात. काय ना, आमच्या मठातले जे इतर भक्त आहेत ना, ते अगदी खुळचट स्वभावाचे आहेत. तुमच्यासारख्या सहकार्याची गरज होती मला. असंच सहकार्य राहू. अहो भाग्य माझं. तुमचं कसलं, आमचं अहो भाग्य. बर, येतो मी. हं? आणि हो, काही मदत लागली तर येतो तुमच्याकडे. अवश्य, नक्की. चालेल ना? नक्की नक्की नक्की. चल येऊ. सहदेवा, तू श्रीमंतापुरता मठ मर्यादित ठेवायचा हा विचार सोडलास. स्वार्थासाठी का होईना गरीब भक्तांना मठाकडे वळवायचं ठरवलंयस. विचारातला बदल हे योग्य मार्गाकडे पडलेलं तुझं पहिलं पाऊल. आता तुला तू यशस्वी होतोयस असं वाटत राहील आणि आम्ही मात्र तुझे डोळे उघडण्याच्या दृष्टीने तुला पुढे घेऊन जातो. तुझ्या आणि कपिला सारख्या शिष्यांना सरळ करायचं तर आम्हाला थोडे तिरके प्रयत्न करावेच लागणार. स्वामी, स्वामी, अहो गयात आहे ना, सांगा ना. मला न्याहारी देत नाहीयेत आणि स्वतःही करत नाहीयेत. फार भूक लागली हो, काही सुचत नाहीये मला. कपिला माई, गया वहिनींचं काहीही चुकत नाहीये. स्थानावरती अन्नधान्याचा तुटवडा आहे, त्या तरी काय देणार तुम्हाला? काय, स्थानावर धान्य नाही? हे कसं शक्य आहे? अहो कपिला माई, दुष्काळ पडलाय, त्यामुळे स्वामींनी सगळं अन्न तिकडे पाठवलंय. आता अशा दुष्काळग्रस्तांना आपण अन्न पाठवणं हा आपला धर्म नाही का? हो बाळप्पा भाऊ, स्थानावर धान्य नाही म्हणजे जसा कुबेराचा खजिनाच रिकामा आहे. आता काय करायचं? आणि स्वामींना पण काय गरज होती तिथे अन्नधान्य पाठवायची? अहो आपल्याला पण भूक लागतेच नाही ते.
बाळप्पा भाऊ, अहो कपिलाताईंना हेच समजवण्याचा प्रयत्न करते, पण त्या काही ऐकतच नाहीयेत. कपिलाताई, स्वामींनी सांगितलं आजपासून स्थानावर एक वेळ जेवण, आणि त्यातही एक भाकर आणि चिमूटभर मीठ इतकंच. उरलेलं अन्न दुष्काळग्रस्तांना द्यायचं. फक्त एक भाकरी आणि चिमूटभर मीठ कसं होणार? स्वामी, तुम्हाला तर माहितीये मला फार भूक लागते, मला भूकच सहन होत नाही. आणि एक भाकरी, मी त्या दिवसाला 4 भाकऱ्या खाते माहितीये ना. आणि मीठ, भाजी वगैरे काहीतरी हवं ना. कसं शक्य आहे? पुढचे काही दिवस तरी ते शक्य नाही. स्वामी, तुम्ही साक्षात अन्नपूर्णेला आवाहन करू शकता. जर ते जमत नसेल ना तुम्हाला, तर राजांना सांगा, लगेच सनद येईल आपल्याकडे. हा, कपिला माई, अहो महाराजांकडनंही दुष्काळग्रस्तांना अन्न गेलेलं आहे.